Concurrency control is the working concept that is required for controlling and managing the concurrent execution of database operation and thus avoiding the inconsistency in the database. Thus, for maintaining the concurrency of the database, we have the concurrency control protocol. So concurrency control काय करते, आपण जे आता प्रॉब्लेम्स बघितले ते प्रॉब्लेम्स क्लिअर करते आणि डेटाबेस मधला किंवा ट्रान्झॅक्शन मधला डेटा काय करते, मेंटेन करते, त्याच्यामधली कन्सिस्टन्सी सुद्धा मेंटेन करते. ओके, सो कॉन्करन्सी कंट्रोल प्रोटोकॉल्स काय आहे? द कॉन्करन्सी कंट्रोल प्रोटोकॉल एन्श्योर द ॲटोमिसिटी, कन्सिस्टन्सी, आयसोलेशन, ड्युरेबिलिटी अँड सिरिझॅबिलिटी ऑफ द कॉन्करंट एक्झिक्युशन ऑफ द डेटाबेस ट्रान्झॅक्शन्स. आपण ट्रान्झॅक्शनच्या प्रॉपर्टी बघितल्या होत्या की कन्सिस्टन्सी काय आहे, आयसोलेशन काय आहे, ड्युरेबिलिटी काय आहे. सो ह्या प्रॉपर्टी जे ट्रान्झॅक्शनच्या आहे ह्या मेंटेन करायचं काम कोण करतं? कॉन्करन्सी कंट्रोल करते. सो देअरफॉर देअर आर द three concurrency control protocol. First is the log-based concurrency control protocol. Second is the timestamp concurrency control protocol, and third is the validation-based concurrency control protocol. Okay. So first काय आहे? Log-based protocol. In this type of protocol, any transaction cannot read or write data until it acquire an appropriate log ऑन इट. जोपर्यंत त्या ट्रान्झॅक्शनवर लॉक अप्रोप्रिएट अप्लाय केलं जात नाही तोपर्यंत त्या ट्रान्झॅक्शन मधला डेटा रीड आणि राईट केला जात नाही. ओके, सो फॉर दॅट देअर आर द टू टाइप्स ऑफ लॉक. जे आपण लॉक अप्लाय करतो त्याच्यासाठी दोन लॉक आहेत. एक आहे शेअर्ड लॉक अँड दुसरं आहे एक्सक्लुसिव्ह लॉक. काल तुम्हाला मी लिहून दिलं होतं याबद्दल मागच्या लेक्चर्समध्ये. सो शेअर्ड लॉक काय आहे? इट इज ऑल्सो नोन एज द रीड ओनली लॉक. In a shared lock, the data item can only read by the transactions and it can be shared between the transaction because when the transaction holds a lock, then it can't update the data on the data items. Just याच्यामध्ये amount काय केली जाते? रीड केली जाते आणि राईट नाही केली जात. का? कारण की त्याच्यावर लॉक अप्लाय केलं असतं. सेकंड आहे एक्सक्लुसिव्ह लॉक. In the exclusive lock, the data items can be both read as well as written by the transactions. या लॉकमध्ये डेटा रीड पण केला जातो and रिटर्न पण केला जातो. So this lock is exclusive and in this lock multiple transactions do not modify the same data simultaneously. So एकच डेटा किती पण ट्रान्झॅक्शन झाले तर तो मॉडिफाय केला जात नाही. एकदा त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन झालं, अपडेशन झालं की तो डेटा लॉक केला जातो. ओके, सो देअर आर द फोर टाइप्स ऑफ लॉक प्रोटोकॉल. लॉक बेस्ड प्रोटोकॉल मध्ये काय आहे? अजून 4 प्रकारचे प्रोटोकॉल्स आहेत. सो फर्स्ट आहे सिम्पलिस्टिक लॉक प्रोटोकॉल. त्याच्या नेम वरूनच कळतं सिम्पलिस्टिक काय आहे. इट इज अ सिम्पलेस्ट वे. इट इज अ सिम्पलेस्ट वे ऑफ लॉकिंग द डेटा वाईल ट्रान्झॅक्शन. जेव्हा ट्रान्झॅक्शन होतं तेव्हा त्याच्यावर लॉक अप्लाय केलं जातं. So simplistic lock-based protocol allow all the transaction to get the lock on the data before insert or delete or update. So it will unlock the data item after the completing the transaction. So जेव्हा transaction process start होते तेव्हा त्या start processला काय होतं? त्या ट्रान्झॅक्शनच्या सगळ्या प्रोसेसेसवर लॉक केलं जातं. जेव्हा ट्रान्झॅक्शन एंड होते तेव्हा त्या ट्रान्झॅक्शनला अनलॉक केलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये जेवढे प्रोसेसेस चेंजेस आहे, मॅनिप्युलेशन आहे ते क्रिएट झाल्यावर लॉक ओपन होतो. दिस इज द सिम्पलेस्ट वे. स्टार्टिंगला लॉक अप्लाय केलं आणि ट्रान्झॅक्शन एंड झाल्यावर लॉक अनलॉक केलं. सो सेकंड आहे प्री क्लेमिंग लॉक प्रोटोकॉल. So pre-claiming lock protocol evaluate the transaction to list all the data items on which they need lock. So before initiating an execution of the transaction, it requests DBMS for all the lock on all those data items. So त्यांनी रिक्वेस्ट केली की जेवढे डेटा आयटम्स आपल्याला नीड आहेत लॉक करायसाठी त्यांना आपण लॉकची परमिशन अलाव केली. So if all the locks are granted, then this protocol allow the transaction to begin, then the transaction complete and then it release all the locks. So जेव्हा आपण स्टार्टिंगला ज्या थिंग्स आहेत ज्यांना आपल्याला लॉक करायचं आहे त्या फाइंड आउट केल्या जातात. डीबीएमएस कडनं परमिशन घेऊन त्यांच्यावर लॉक अप्लाय केलं जातं. ट्रान्झॅक्शन प्रोसेस होतं त्यांच्यावर लॉक राहतं आणि जेव्हा प्रोसेस एंड होते तेव्हा लॉक रिलीज होतं. सो इफ ऑल द लॉक्स आर नॉट ग्रांटेड, जोपर्यंत सगळे लॉक त्याच्यावर अप्लाय केले जात नाही तोपर्यंत ट्रान्झॅक्शन प्रोसेस बिगिन होत नाही. सो इथे डायग्राम मध्ये शो केला आहे लॉक इज अटेन. ट्रान्झॅक्शन जेव्हा बिगिन झालं तेव्हा जेवढ्या निडेड थिंग्स आहेत, जेवढ्या डेटा आयटम्स आहेत, आपण जे फाइंड आउट करून ठेवले होते किंवा आयडेंटिफाय करून ठेवले होते त्याच्यावर लॉक अप्लाय केले. जोपर्यंत सगळ्या आयटम डेटा आयटम्सवर लॉक अप्लाय होत नाही तोपर्यंत ट्रान्झॅक्शन स्टार्ट होत नाही. सो ट्रान्झॅक्शन बिगिन झालं त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन
डन झाले. व्हॉट एव्हर ट्रान्झॅक्शन मध्ये अमाऊंट डिडक्ट झाली, अमाऊंट ऍड झाली, अमाऊंट मल्टिप्लाय झाली. सो त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन एंड झालं आणि ट्रान्झॅक्शन एंड झाल्यावर लॉक रिलीज झालं. दिस इज अ प्री क्लेमिंग लॉक प्रोटोकॉल. ओके. सो नेक्स्ट आहे टू फेज लॉकिंग. टू फेज लॉकिंग प्रोटोकॉल मध्ये काय होतं, इट डिवाइड्स द एक्झिक्युशन फेज ऑफ द ट्रान्झॅक्शन इंटू 3 पार्ट्स. सो जी एक्झिक्युशन फेज आहे ती 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केली जाते. सो वेन द एक्झिक्युशन ऑफ ट्रान्झॅक्शन स्टार्ट इट सिक्स परमिशन फॉर द लॉक इट रिक्वायर्स. सो फर्स्ट फेज मध्ये लॉक केले जातं ट्रान्झॅक्शनला. सेकंड पार्ट मध्ये काय होतं, ऑल द ट्रान्झॅक्शन अक्वायर द लॉक and the third phase is started as soon as the transaction release its first lock. सो फर्स्ट फेज मध्ये काय झालं, लॉकिंग प्रोसेस झाली. सेकंड फेज मध्ये जसं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होत आलं तसं तसं एक एक लॉक रिलीज होत गेले. सो ऍट अ टाइम एकदाच सगळे लॉक रिलीज नाही होत, वन बाय वन काय होतं, लॉक रिलीज होत जातं. सो इन द थर्ड फेज द ट्रान्झॅक्शन कॅन नॉट डिमांड एनी न्यू लॉक. म्हणजे थर्ड फेज मध्ये कोणतंच न्यू लॉक अप्लाय केलं जात नाही. इट जस्ट ओनली रिलीजेस द एक्वायर्ड लॉक. सो जेवढे लॉक आपण एक्वायर्ड केले आहे तेवढे लॉक जस्ट रिलीज होतात. ओके. सो फर्स्ट काय सांगितलंय की 3 फेज मध्ये डिवाइड होतं. सो फर्स्टली काय, प्रोसेसवर लॉक अप्लाय केलं जातं. सो सेकंड फेज पर्यंत लॉक अप्लाय होत असतं. थर्ड फेज केव्हा स्टार्ट होते, जेव्हा पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन मध्ये एक एक लॉक रिलीज व्हायला लागतं तेव्हा थर्ड स्टेज स्टार्ट होते. सो इन द टू फेज लॉकिंग देर आर द टू फेज, दोन मेन फेजेस सांगितले आहेत. फर्स्ट आहे ग्रोविंग फेज अँड सेकंड आहे श्रिंकिंग फेज. सो ग्रोविंग फेज मध्ये काय सांगितलं आहे, इन द ग्रोविंग फेज अ न्यू लॉक ऑन द डेटा आयटम मे बी एक्वायर्ड बाय द ट्रान्झॅक्शन बट नन कॅन बी रिलीज. सो ग्रोविंग फेज मध्ये फक्त लॉक अप्लाय केलं जातं, कोणतंच लॉक रिलीज होत नाही. आणि श्रिंकिंग फेज इज द अपोजिट ऑफ द ग्रोविंग फेज. So existing lock held by the transaction may be released but no new lock can be acquired. जेवढे लॉक आपण सेट केले आहेत तेवढे जस्ट लॉक काय केले जातात, रिलीज केले जातात, पण कोणतंच न्यू लॉक एक्वायर्ड केलं जात नाही. सो दिस इज अ टू फेज लॉकिंग सिस्टीम. टू फेज लॉकिंग सिस्टीम मध्ये फर्स्टली काय होतं, जे एक्झिक्युशन आहे ट्रान्झॅक्शनचं ते 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 2 मेन फेजेस आहेत जे की ग्रोविंग आणि श्रिंकिंग. ओके. सो फोर्थ नंबरचा प्रोटोकॉल आहे स्ट्रिक्ट टू फेज लॉकिंग. स्ट्रिक्ट टू फेज लॉकिंगला स्ट्रिक्ट 2PL सुद्धा म्हणतात आणि टू फेज लॉकिंगला 2PL सुद्धा म्हणतात. द फर्स्ट फेज ऑफ द स्ट्रिक्ट 2PL इज सिमिलर टू द टू फेज लॉकिंग आणि इन द फर्स्ट फेज आफ्टर एक्वायरिंग ऑल द लॉक्स द ट्रान्झॅक्शन कंटिन्यूज टू एक्झिक्यूट नॉर्मली. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, फर्स्टली सगळे लॉक्स एक्वायर्ड केले जातात. लॉक्स एक्वायर्ड केल्यावर त्या ट्रान्झॅक्शनचे एक्झिक्युशन होतं आणि एकदाच सगळे लॉक रिलीज केले जातात. जसं टू फेज लॉकिंग मध्ये काय होतं की वन बाय वन एक एक लॉक अनलॉक केले जातं, पण स्ट्रिक्ट टू फेज मध्ये काय असं नाहीये. फक्त फर्स्टली सगळे लॉक आपण एक्वायर्ड केले, एक्झिक्युशन नॉर्मल प्रोसेस, एक्झिक्यूट झाले ट्रान्झॅक्शन, त्यानंतर ऍट द एंड सगळे लॉक ऍट अ टाइम एकदाच रिलीज केले जातात. सो द ओनली डिफरन्स बिटवीन द two-phase locking and the strict two-phase locking is that strict two-phase locking does not release a lock after using it. Strict two-phase locking waits until the whole transaction to commit, जोपर्यंत पूर्ण ट्रान्झॅक्शन कमिट होत नाही त्यानंतर तो सगळे लॉक ऍट अ टाइम रिलीज करतो. So strict 2PL protocol does not have any shrinking phase. It just have a ग्रोविंग फेज. ओके. जसं आपण बघितलं होतं टू फेज लॉकिंग मध्ये काय आहे, 2 फेज होत्या, ग्रोविंग आणि श्रिंकिंग. याच्यामध्ये एकच फेज आहे ग्रोविंग. श्रिंकिंग फेज नाहीये कारण की एकदाच सगळे लॉक काय केले जातात, रिलीज केले जातात. ओके. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं. Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सो फर्स्ट प्रोटोकॉल आपण काय बघितला, लॉक बेस्ड प्रोटोकॉल, ज्याच्यामध्ये आपण 2 टाइप्सचे लॉक्स बघितले. त्यानंतर त्यामध्ये आपण 4 टाइप्स ऑफ प्रोटोकॉल्स बघितले. सो फर्स्ट बघितला सिम्प्लिस्टिक लॉक प्रोटोकॉल, सेकंड बघितला प्री क्लेमिंग लॉक प्रोटोकॉल, थर्ड बघितला टू फेज लॉकिंग प्रोटोकॉल आणि फोर्थ आहे स्ट्रिक्ट टू फेज लॉकिंग प्रोटोकॉल. ओके. सो नेक्स्ट प्रोटोकॉल आहे टाइम स्टॅम्प ऑर्डरिंग प्रोटोकॉल. ओके. सो याच्यामध्ये काय सांगितलंय आपण ते बघूया. द टाइम
Step ordering protocol is used to order the transaction based on their time steps. The order of the transaction is nothing but the ascending order of the transaction create. Time steps म्हणजे काय की कोणत्या ऑर्डरिंगनी कोणत्या टाइमच्या स्लॅब्सनी ट्रान्झॅक्शन क्रिएट झालं पाहिजे. ट्रान्झॅक्शनची काहीतरी एक ऑर्डर असली पाहिजे. सो अकॉर्डिंग दॅट ऑर्डर ट्रान्झॅक्शन परफॉर्म झालं पाहिजे. The priority of the older transaction is higher, that's why it's execute first. And to determine the time step of the transaction, this protocol uses system time or logical counter. सो जे ओल्ड ट्रान्झॅक्शन आहे ते पहिले एक्झिक्यूट होणार, कारण की ऑब्विसली ते आपण फर्स्टली रन केले. सो जे न्यू ट्रान्झॅक्शन असणार आहे ते लेट एक्झिक्यूट होणार. का? कारण की ते नंतर अप्लाय केले. सो जसं जसं ट्रान्झॅक्शन अप्लाय करत जाणार किंवा चेंजेस आपण इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करत जाणार त्याची एक ऑर्डर सेट होणार आणि त्या ऑर्डर वाईज ते ट्रान्झॅक्शनचं एक्झिक्युशन होणार. The lock-based protocol is used to manage the order between the conflicting pairs among the transaction at the execution time. But the timestamp-based protocol start working as soon as transaction is created. आपण लॉक बेस्ड प्रोटोकॉल मध्ये बघितलं की दोन ट्रान्झॅक्शन ऍट अ टाइम काय केले जातात, कम्पेअरली वर्क करून परफॉर्म केले जातात, तेव्हा त्यांचं एक्झिक्युशन होतं. पण टाइम स्टॅम्प मध्ये तसं नाही होत. टाइम स्टॅम्प मध्ये वर्किंग तेव्हा स्टार्ट होते जेव्हा ट्रान्झॅक्शन क्रिएटेड होतं, एकदम स्टार्टिंगच्या बेसला. So let's assume there is a two transaction T1 and transaction T2. So suppose the transaction T1 has entered the system at 007 times. The transaction T2 has entered the system at the transaction 009 times. So 007 times ला transaction T1 enter झालं आणि 009 times ला transaction T2 enter झालं. So T1 has the higher priority. का? कारण की ते फर्स्टली एंटर झालं, ते फर्स्टली रन झालं. सो इट एक्झिक्यूट फर्स्ट ॲज इट एंटर द सिस्टीम फर्स्ट. सो जो ट्रान्झॅक्शन फर्स्टली एंटर केला गेला ट्रान्झॅक्शन प्रोसेसमध्ये तोच ट्रान्झॅक्शन काय होणार, फर्स्टली रन होणार. सो द टाइम स्टॅप ordering protocol also maintaining the time step of order last read and write operation on that data. सो जो फर्स्टली ट्रान्झॅक्शन एंटर होणार त्याच्यावरच फर्स्टली रीड अँड राईट ऑपरेशन होणार आणि मग सेकंड ट्रान्झॅक्शनवर काय कंट्रोल मूव्ह होणार. ओके. सो आपण लॉक बेस्ड प्रोटोकॉल मध्ये काय बघितलं तर दोन ट्रान्झॅक्शन बघितले होते जे की ऍट अ टाइम सायमल्टेनियसली वर्क करत आहे. इथे तसं नाही, इथे जे पहिले एंटर करेल त्याचे एक्झिक्युशन फर्स्ट परफॉर्म होईल. सो बेसिक टाइम स्टॅप ऑर्डरिंग प्रोटोकॉल कसा वर्क करतो ते बघूया आपण. ओके. सो चेक द फॉलोइंग कंडिशन्स whenever the transaction TI issues as read X operation. Okay. So firstly operation read होणार आहे. So if W TS X is greater than TS TI, then the operation is rejected. If W work TS is a transaction, X is equal to TS, then the operation is executed. And the timestamp of the all data items are updated. So जेव्हा ते इक्वल अमाउंटला शो होईल तेव्हा डेटा तुमचा एक्झिक्युटेड होईल. ओके. सो दिस इज अ टाइम स्टॅप ऑर्डरिंग. तुम्ही वर्क जरी नाही लक्षात ठेवलं, इन शॉर्ट त्याचे काय फीचर्स आहेत तेवढे जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. सो ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस काय आहे टाइम स्टॅपचे. सो द time step ordering protocol ensures serializability since the presence graphics follow. So transaction with the smaller TS and transaction with the larger TS. So TS protocol ensures freedom from the deadlock. That means the no transaction ever waits, but the schedule may not be recovered and may not even be cascade free. Okay. So याच्यामध्ये काय केलं जात आहे टाइम स्टॅप मध्ये जे ट्रान्झॅक्शन फर्स्टली एंटर केले जाईल तेच ट्रान्झॅक्शन काय होणार आहे एक्झिक्यूट होणार आहे. जे ट्रान्झॅक्शन सेकंडली एंटर केले जाईल ते ट्रान्झॅक्शन सेकंड किंवा सेकंड प्रायोरिटीवर एक्झिक्यूट केले जाईल. ओके.